विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे केमिस्ट्री शॉर्टच्या या व्हिडिओ लेक्चर नंबर 11 मध्ये. आपण केमिस्ट्री शॉर्ट्समधून केमिस्ट्रीच्या फंडामेंटल कॉन्सेप्ट अतिशय लहान लहान व्हिडिओजमधून सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲटॉमिक नंबर 11 पासून तर ॲटॉमिक नंबर 30 पर्यंतचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं फिल करायचं ते बघणार आहोत. याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ॲटॉमिक नंबर 1 to 10 पर्यंतचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑलरेडी बघितलेलं आहे. चला मग सुरुवात करूयात. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी आपल्याला जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपल्याला इन्क्रीजिंग एनर्जी लेवल माहिती असणं गरजेचं असतं वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्बिट्सचं आणि ऑर्बिटॉल्सचं. सो बघा, इथे आपण एक सिक्वेन्स लिहूयात. आपण हा अबूस प्रिन्सिपलवरून हा सिक्वेन्स डेव्हलप केलेला आहे. सो इथे सगळ्यात कमी एनर्जीवाली जी शेल असते ती असते 1s किंवा ऑर्बिटॉल जी असते ती असते 1s. 1s पेक्षा जास्त एनर्जी असते 2sची, त्याच्यापेक्षा जास्त असते 2pची, देन 3s, देन 3p, देन 4s आणि देन 3d. मित्रांनो, तुम्हाला एवढा सिक्वेन्स जरी माहिती राहिला तरी ॲटॉमिक नंबर 1 to 30 तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सहज लिहू शकतात. आणि याच्या व्यतिरिक्त दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे s ऑर्बिटॉलमध्ये मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन्स मावतात, p ऑर्बिटॉलमध्ये मॅक्सिमम 6 इलेक्ट्रॉन्स मावतात, d ऑर्बिटॉलमध्ये मॅक्सिमम 10 इलेक्ट्रॉन्स मावतात आणि f ऑर्बिटॉलमध्ये मॅक्सिमम 14 इलेक्ट्रॉन्स मावतात. सो या दोन गोष्टी आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे ॲटॉमिक नंबर 1 to 30 साठी. चला मग सुरुवात करूयात. ॲटॉमिक नंबर 11 कोणाचा असतो मित्रांनो? ॲटॉमिक नंबर 11 असतो सोडियमचा. सो सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं? अतिशय सोपी ही गोष्ट आहे. 1s नंतर 2s आणि 2p असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला आधी लिहावं लागेल. सो बघा, सोडियममध्ये 11 ॲटॉमिक नंबर आहे म्हणजे 11 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर आपल्याला 11 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन दाखवायचं. मग इथे मी लिहिला 1s. s मध्ये इलेक्ट्रॉन असतात 2, सो 1s2, देन 2s. 2s मध्ये सुद्धा आपण 2 इथे लिहूयात आणि देन 2p. बघा, 1s 2s आणि 2p. s मध्ये 2 इलेक्ट्रॉन म्हणून 1s2, s मध्ये 2 इलेक्ट्रॉन म्हणून 2s2 आणि 2p मध्ये किती इलेक्ट्रॉन मावतात? 6 इलेक्ट्रॉन मावतात. सो 2p 6, 6 7 8 9 10. सो आपण 10 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन दाखवलं आहे, पण आपल्याला सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे 11 असं डिस्ट्रीब्युशन करायचं इलेक्ट्रॉनचं. सो आपण याच्यानंतरची 2p नंतरची शेल आपण घेतली किंवा 2p नंतरची ऑर्बिटॉल घेतली, ती असते 3s ऑर्बिटॉल. सो आपण इथे लिहूयात 3s आणि काय 1. सो बघा, 10 अधिक 1 11. सो 11 इलेक्ट्रॉनचं आपण इथे डिस्ट्रीब्युशन इझिली दाखवलेलं आहे. याच्यानंतर मित्रांनो कोण असतो? सोडियम नंतर मॅग्नेशियम. ॲटॉमिक नंबर असतो मॅग्नेशियमचा 12. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असेल त्याचं? 1s2, देन 2s2, देन 2p6 आणि 3s1च्या ऐवजी किती होऊन जाईल? फक्त 3s2 होऊन जाईल. बघा, 3s1च्या ऐवजी 3s2 होऊन जाईल. इथे एकच ॲटॉमिक नंबर वाढला म्हणजे एकच इलेक्ट्रॉन वाढला. याच्यानंतर मॅग्नेशियम नंतर ॲल्युमिनियम. ॲटॉमिक नंबर 13. 1s2, 2s2, 2p6 आणि 3s2. आता याच्यानंतर बघा, s सबशेल पूर्णपणे भरली मित्रांनो, किंवा s ऑर्बिटल पूर्णपणे भरलेली आहे, कारण की s मध्ये 2च इलेक्ट्रॉन मावतात. आणि नंतरची आपली 3p ऑर्बिटल इथे येईल. सो इथे आपण लिहूयात 3p1. सो बघा, पॉवर मोजून घ्या, बरोबर 30 यायला हवी. देन सिलिकॉन. ॲटॉमिक नंबर सिलिकॉनचा किती असतो मित्रांनो? 14. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 1s2, 2s2, 2p6, 3s2 आणि 3p2. ओके. देन फॉस्फरस. ॲटॉमिक नंबर असतो फॉस्फरसचा 15. 1s2, 2s2, 2p6, 3s2 आणि 3p3. ओके. देन फॉस्फरस नंतर कोण असेल? फॉस्फरस नंतर असेल तुमचा सल्फर. ॲटॉमिक नंबर 16. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p4. त्याच्यानंतर क्लोरीन हॅलोजन्स. ॲटॉमिक नंबर 17. 1s2, 2s2, 2p6, 3s2 आणि 3p5. त्याच्यानंतर असतो मित्रांनो ऑर्गॉन. ॲटॉमिक नंबर किती ऑर्गॉनचा? 18. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p6, 3s2 आणि 3p6. ओके. ऑर्गॉन नंतर पोटॅशियम. ॲटॉमिक नंबर किती पोटॅशियमचा? 19. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p6, 3s2 आणि 3p6. बघा, आता 3p6 झाला,
पी नंतर आपली कुठली ऑर्बिटल येते, 4s येते. आता इथे 6 मॅक्सिमम इलेक्ट्रॉन भरलेत. तुम्हाला इथे 7 इलेक्ट्रॉन्स भरता नाहीत कारण की पीमध्ये मॅक्सिमम 6 इलेक्ट्रॉन मावतात. सो 3p नंतरची कुठली शेल असते किंवा कुठली सबशेल असते, 4s. सो आपण इथे लिहूयात 4s काय 1. ओके. आणि याच्यानंतर कॅल्शियम, ॲटॉमिक नंबर कॅल्शियमचा 20, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6 आणि 4s2. सो बघा मित्रांनो, याचं शॉर्टमधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण ते कसं लिहू शकतो बघा. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शॉर्टमध्ये कसं असेल, 1s2, 2s2, 2p6 आणि 3s1. सो पहिलं ऑर्बिट 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन. ओके. 2s आणि 2p 6 अधिक 2, 2 बघा दुसरी शेल आहे म्हणजे 8 इलेक्ट्रॉन आणि 3s मध्ये म्हणजे तिसऱ्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. सो हे झालं याचं शॉर्टमधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इथे आपण बघूयात 1s2, 2s2, 2p6 म्हणजे 2, 8 आणि तिसऱ्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 2, 8 आणि 2 हे याचं शॉर्टमधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. नंतर इथे आपण बघूयात 2, 8 आणि 2 अधिक 1, 3. सो 2, 8 आणि 3 असं हे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. इथे बघा 1s2, 2s2, 2p6 आणि 3s2, 3p2. सो बघा 2, 8 आणि किती 4 याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात. देन इथे बघूयात आपण 2, 6 + 2 8 आणि 3 + 2 5. सो 2, 8 आणि 5 हे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. नंतर याचं असेल 2, 8 आणि 6 बघा. ओके. 2 + 6 8, 4 + 2 6. याचं काय असेल 2, 8, 7. 2, 8 आणि काय 5 + 2 7. याचं असेल 2, 8 आणि 8 बघा. याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 6 + 2 8. सो याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे म्हणजे हा 0 ग्रुप एलिमेंट आला मित्रांनो बघा, इनर्ट गॅस आला. देन याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असेल, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6 आणि 4s1. सो 2, 8, 8 आणि 1 बघा. इथे 4s म्हणजे 3s, 3p नंतर 4s चौथी शेल इथे सुरू होते म्हणून आपल्याला इथे 1 लिहावं लागतं. आणि कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असणार आहे, सो 2, 8, 8 आणि 2. सो आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहूयात कॅल्शियमचं 2, 8, 8 आणि 2. सो अतिशय सोप्या पद्धतीने आपण शॉर्टमधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं इथे आणि डिटेलमधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसुद्धा बघितलं. याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 परत 1 परत 2 असे इलेक्ट्रॉन्स असतात. सो व्हॅलेन्स शेलमधली कुठली शेवटची शेल्स ज्याच्यावर डिपेंड असतं की एलिमेंट कसा बिहेव करेल, मेटलसारखा, नॉन मेटलसारखा की मेटलॉइडसारखा. पटकन लिहून घ्या. चला मित्रांनो, यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूयात ॲटॉमिक नंबर 21 to 30 पर्यंत. सो सिक्वेन्स तुम्हाला माहिती आहे, मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तुम्हाला माहिती आहे. ॲटॉमिक नंबर 21 असतो कोणाचा, तर स्कॅन्डियमचा, Sc. सो ॲटॉमिक नंबर 21 इथे लिहिला आपण. स्कॅन्डियमचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2. इथपर्यंत आपण कॅल्शियमला पोहोचलो. आणि 4s2 नंतर तुम्हाला काय दिसतं मित्रांनो, शेवटची शेल कुठली, 3d. सो मी इथे लिहितो 3d1 बघा. 21 झालेत. सो ॲटॉमिक नंबर 21 स्कॅन्डियमचा. नंतर ॲटॉमिक नंबर 22 व्हॅनेडियमचा. ॲटॉमिक नंबर 22 व्हॅनेडियम. ओके. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, 1s2, 2s2, 2p6, 3s2, देन 3p6, 4s2 आणि 3d1च्या ऐवजी फक्त 3d2, कारण ॲटॉमिक नंबर 1ने वाढला म्हणजे इलेक्ट्रॉन पण 1ने वाढला. सो 3d1च्या ऐवजी फक्त 3d2 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे असेल. त्याच्यानंतर ॲटॉमिक नंबर 23 कोणाचा असतो, तर तो असतो टिटॅनियमचा. स्कॅन्डियम, व्हॅनेडियम, टिटॅनियम. 1s2, 2s2, 2p6, 3s2, देन 3p6, 4s2 आणि 3d2च्या ऐवजी 3d3. ओके. फार सिंपल आहे मित्रांनो हे. ॲटॉमिक नंबर 24 क्रोमियम. ॲटॉमिक नंबर 24 क्रोमियम. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s1 आणि 3d4 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मित्रांनो इथे येत असतं. ओके. 4s1 आणि 3d4 की 5, सॉरी 3d4च्या ऐवजी 5 होईल बघा.
कॅल्क्युलेशन करून घेऊयात आपण. 2 + 2 4, 4 + 6 10, 11 12 18 19 आणि 5 किती होतात 25. सो अशा 24 सॉरी. अशा पद्धतीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे असतं हे स्पेशल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या पेक्षा वेगळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि अशा पद्धतीचं बिहेवियर हे एक्स्ट्रा स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी क्रोमियम दाखवत असतो. सो लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये 3D 5 आणि 4s1 अशा पद्धतीचं इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन असतं. कारण की 3D 5मध्ये जी फील्ड असते किंवा जी ऑर्बिटॉल असते ती हाफ फील्ड ऑर्बिटॉल असते आणि हाफ फील्ड ऑर्बिटॉलला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असते. त्याच्यामुळे 3D 5 आणि 4s1. याच्यानंतर क्रोमियम नंतर ॲटॉमिक नंबर 25 जो असतो तो असतो मित्रांनो मॅग्नीजचा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 देन 2s2 2p6 3s2 3p6 देन इथे काय असेल 4s2 आणि 3d5. हे नॉर्मल. आता एक इलेक्ट्रॉन इथे जाण्याच्या ऐवजी 4s2 मध्ये गेला. ओके. सो ॲटॉमिक नंबर 26 कोणाचा असतो आयर्नचा. 26 आयर्न Fe 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 आणि 3d5च्या ऐवजी 3d6 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. याच्यानंतर येतो कोबाल्ट. ॲटॉमिक नंबर किती 27 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 आणि 3d6च्या ऐवजी 3d7. ओके. त्याच्यानंतर येतो निकेल. ॲटॉमिक नंबर किती असेल निकेलचा तर तो असतो 28. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 आणि 3d7च्या ऐवजी काय असेल इथे 3d8. त्याच्यानंतर कॉपर. इथे सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑब्झर्वडपेक्षा वेगळे मित्रांनो. एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे वेगळे. 1s2 देन 2s2 2p6 देन 3s2 3p6 देन 4s2च्या ऐवजी इथे असतो 4s1 आणि 3d9च्या ऐवजी असतो इथे 3d10. बघा काय झालं. पॉवर मोजून घ्या. 2 + 2 4 6 किती होतात 4 + 6 10 11 12 18 18 + 1 19 + 10 29. सो 29 इलेक्ट्रॉन्स आपल्याला इथे डिस्ट्रीब्यूट करायचे. 29 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट झालेत. इलेक्ट्रॉन 4sमध्ये जाण्याच्या ऐवजी 3d10 करतो कारण की इथे जसा तो हाफ फिल्ड असल्यामुळे 3d एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळते तसा इथे 3d फुल फिल्ड झाल्यामुळे एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळते. डीमध्ये किती इलेक्ट्रॉन मावतात 10 इलेक्ट्रॉन मावतात. सो 10च्या 10 इलेक्ट्रॉन जेव्हा कुठल्या तरी ऑर्बिटॉलमध्ये असतात तेव्हा ती जास्त स्टेबल असते म्हणून इलेक्ट्रॉन 4sमध्ये जाण्याच्या ऐवजी 3dमध्ये जातो. सो हे दोन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक्सपेक्टेडपेक्षा वेगळे आहेत आणि ते विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं फार जास्त गरजेचं असतं. ॲटॉमिक नंबर 24 क्रोमियम अँड ॲटॉमिक नंबर 29 कॉपर. आणि शेवटचा ॲटॉमिक नंबर 30 कोणाचा असतो मित्रांनो झिंकचा. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 आणि 3d10. सो अशा पद्धतीने हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहू शकतो. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याचे एक शॉर्टकट आणि सोपे मेथडसुद्धा तुम्हाला मी सांगतो. आपण ते कसं लिहू शकतो की समजा तुमच्याजवळ जर Fe आहे आणि याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहायचं आहे. सो बघा 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p6 हे जे एवढं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे मित्रांनो इथपर्यंतचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे कोणाचं आहे 2 आणि 2 4 आणि 6 किती होतात 10 आणि 2 12 आणि 2 18. 18 म्हणजे ॲटॉमिक नंबर 18 कोण असतो ऑर्गॉन. म्हणजे ऑर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे येऊन गेलं. सो तुम्ही सिम्पली इथे ऑर्गॉन असं लिहू शकतात. सो हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याच्या ऐवजी आपण इथे ऑर्गॉन लिहू शकतो आणि फक्त पुढे लिहायचं 4s2 3d6. सो 4s2 आणि 3d6. सो याचा अर्थ ॲटॉमिक नंबर 18 नंतर ॲटॉमिक नंबर 18 19 20 आणि 6 26. सो अशा पद्धतीने हा कोण आहे Fe. अशा पद्धतीने सुद्धा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकतो. दोघंही पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येतं. जेव्हा आपल्याकडे वेळ कमी असेल किंवा आपल्याला एखाद्या डिस्क्रिप्टिव्ह आन्सरचं क्वेश्चनचं आन्सर लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकतो. आणि इन जनरल अंडरस्टँडिंगसाठी आपल्याला अशा पद्धतीने ते लक्षात ठेवणं गरजेचं असतं. ओके. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलं ॲटॉमिक नंबर 1 पासून ते 30 पर्यंतचं. सर्व प्रकारच्या केमिस्ट्रीमध्ये अतिशय महत्त्वाची आणि मूलभूत अशी ही कॉन्सेप्ट आहे. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि प्रॅक्टिस करा. पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू.